अशोक रावळकडे जे आहेत ते तब्बल 40 आमदार जे आहेत ते त्यांच्या पायाचं पाणी होऊन ते प्यायचे. तर 40 आमदार कोण होते? जाहीर करावं हे चाकणकर आहेत का, स्वतः दीपक केसरकर आहे का, मीच का 40 आमदार? असं आहे की याबाबतची संपूर्ण चौकशी एसआयटी करेल. एसआयटी समोर जे जी प्रकरणं येतील याची चौकशी करेल. संजय राऊतांनी त्या 40 आमदारांपैकी शिवसेना उभाटाचे किती आमदार होते का मिलिंद नार्वेकर देखील जाऊन पाद्यपूजन करून पाणी पित नव्हते ना, हे मिलिंद नार्वेकरांना प्रथम त्यांनी विचारावं. संजय राऊतांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी एसआयटी कडे द्यावेत. त्या सर्व पुराव्यांची चौकशी होईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गृह खातं आहे. यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातवर कडक कारवाई ही महाराष्ट्र सरकार आणि गृह खात्यातर्फे होत आहे. सर, ज्या पद्धतीने शरद पवार यांना राज्यसभा खासदार केलं तरी त्यावरती उभाटा गटामध्ये नाराजी होताना आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांनी मोठ्या वाद आपल्याला बघायला भेटला आणि ज्यामुळे शरद पवार यांना जे काही राज्यसभा देणार त्यावरती नाराजी आहे प्रियंका चतुर्वेदीने दाखवले. त्यामुळे संजय राऊत यांचं पुस्तक प्रकाशनामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचू शकले नाही. असं आहे की तो शिवसेना उभाटाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण म्हणून मी सांगितलं की सुषमा अंधारेंनी शिवसेनेतल्या अंधारावर प्रकाश टाकावं. ज्या प्रकारची अस्वस्थता त्यांच्या खासदारांमध्ये आहे, राज्यसभेच्या दिलेल्या नामांकनावरनं आहे, याच्यावर अधिक प्रकाश सुषमा अंधारेंनी टाकावा. शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीबद्दल अधिक काही राष्ट्रवादी बोलू इच्छित नाही. सर, आखिरकार रुपाली चाकणकर यांनी अपनी महिला प्रदेशाध्यक्ष का राजीनामा दिया है, लेकिन अनेक आरोप अभी भी कि 2 ही लाइन में उन्होंने अपना इस्तीफा दे दिया, ऐसा बताया है। वैयक्तिक कारणों से इस तरीके से उनके ऊपर आरोप हो रहा है, उसको लेकर उन्होंने अपने पद का इस्तीफा दिया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला प्रदेश अध्यक्ष पद से रूपाली चाकणकर जी ने इस्तीफा दे दिया है, उसे स्वीकृत भी किया गया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सारे निर्णय ये हमारी राष्ट्रीय अध्यक्षा, राज्य की उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार जी लेती है। महिला आयोग के अध्यक्ष पद से राजीनामा रूपाली चाकणकर जी पहले ही दे चुकी है और पार्टी के पद का भी, प्रदेश अध्यक्ष पद का राजीनामा उन्होंने कल रात को दे दिया है। सर, जिस तरीके से अशोक खरात मामले में ये नया मुद्दा सामने आया कि अशोक खरात एनसीपी अजित पवार के सारे निर्णय में पहले महत्वपूर्ण भूमिका निभाते थे, विशेषतः माणिकर फोगाटे को मंत्रिमंडल ना दिया जाए, इसको लेकर सुनील तटकरे के पास वो आग्रह करते, तो ऐसा दावा किया जा रहा है कि एनसीपी में अच्छा खासा दबाव है तो अशोक खरात को हुआ करते। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी निर्णय तत्कालीन हमारे राष्ट्रीय अध्यक्ष और राज्य के उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहब लेते थे। राज्य में कैबिनेट में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोटा से कौन मंत्री बने, ये संपूर्ण निर्णय ये माननीय अजित दादा पवार साहब लेते थे और अभी वही निर्णय लेने की जिम्मेदारी राष्ट्रीय अध्यक्षा और राज्य की उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार जी पे है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निर्णय स्वयं से लेती है और उसके राष्ट्रीय अध्यक्ष सभी निर्णय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में लेते हैं। अंजलि दमानिया को या सुषमा अंधारे जिस तरीके से आरोप करे कि सुनील तटकरे और रूपाली चाकणकर को मिले अशोक प्रकरण मामले में जो है उनको सह आरोपी बनाया है, इनकी भी जांच पड़ताल है। ऐसी है कि सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया जी, इनका मैं सम्मान करता हूं, पर उनकी पार्श्वभूमि लगातार वो आरोप करती है जो कभी कोर्ट में सिद्ध वो नहीं कर पाती। उनके पास जो जो इस मामले में तथ्य है वो एसआईटी को जाके दे, एसआईटी उस बारे में पूरी इंक्वायरी करेगी और माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, जिनके पास गृह मंत्रालय भी है, इन्होंने विधानसभा के पटल पे ही ये स्पष्ट कर दिया है कि भोंदू बाबा कैप्टन अशोक खरात को मदद करने वाले किसी भी व्यक्ति, किसी भी संस्था, कोई राजनीतिक नेता, अधिकारी, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। ये महायुति की भूमिका है। सुषमा अंधारे जी को मेरी सलाह है कि शिवसेना में जो अंधकार है, छाया है, उसके ऊपर वो प्रकाश डाले। लोकसभा के सांसदों में जो अस्वस्थता है, संगठन में लगातार
होती हुई जो पीछे हट है उसके ऊपर वो अधिक प्रकाश डाले, वो सुषमा अंधारे जी के लिए बेहतर रहेगा। उनके पास भी इस मामले से जुड़े कोई भी तथ्य है वो एसआईटी को दे, एसआईटी उसकी पूरी जांच करेगी और किसी भी दोषी को छोड़ा नहीं जाएगा। भोंदू बाबा कैप्टन अशोक खरात के ऊपर कड़ी कार्रवाई महायुति की सरकार कर रही है। अंधारे का ऐसा भी कहना है कि नीरज चाकंकर और रूपाली चाकंकर के पास जो है 450 करोड़ की संपत्ति आई कहां से, इसकी जांच पड़ताल होगी। उनके पास जो जो तथ्य है वो एसआईटी को जाके दे, एसआईटी उस मामले में पूरी तहकीकात करेगी। अशोक खरात मामले में जिस तरीके से पानी सप्लाई को लेकर बहुत बड़ा सवाल उपस्थित हो रहा है, कैसे देखते हो? क्योंकि उस दौरान महाविकास आघाड़ी की सरकार थी, क्योंकि आरोप जिस तरीके से एनसीबी पे सबसे ज्यादा हो। ऐसा है कि उस वक्त महाविकास आघाड़ी के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब थे और जल संपदा मंत्रालय शायद विकास लवांडे जी भूल रहे कि हमारे प्रांताध्यक्ष तत्कालीन जब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक थी तब जयंत पाटिल जी के पास वो जल संपदा मंत्रालय था। मेरी उनसे दरखास्त है कि वो एसआईटी को पत्र लिखे और जयंत पाटिल जी को भी सह आरोपी करे। इस प्रकार की मांग विकास लवांडे जी करे, ये मेरी उनको सलाह है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सारे राज्यों के मुख्यमंत्रियों के साथ बैठक की, जिस तरीके से खास करके महाराष्ट्र में अनेक जगह देखा जा रहा है कि गैस की किल्लतों से अनेक लोग जो है ब्लैक में गैस खरीद रहे हैं। क्या कुछ महाराष्ट्र की स्थिति है राज्य के मंत्रिमंडल में आपको? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने भी ये स्पष्ट कर दिया है कि महाराष्ट्र में एलपीजी सिलेंडर हो चाहे पेट्रोल डीजल हो, इसकी उपलब्धता है। लोग जल्दबाजी में ज्यादा पेट्रोल डीजल न भरवाए और एलपीजी की कालाबाजारी रोकने के लिए भी कड़े कदम शासन उठा रही है। रूपाली चाकणकर यांनी असलेल्या इतर गोष्टी आरोपानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी या पद्धतीने सांगितलं, त्यानुसार राजीनामा देण्यात होता निवडणूक आयोग मेळाव्याचा। मात्र त्यावरती आता विकास लवांडे देखील अनेक आरोप करताना पाहिले जातात। दमाने यामध्ये विकास लवांडे म्हणतात की जशी काय उपकारच केली काय अशा प्रकारचे आता टीका करायला। विकास लवांडे, गांडोळासारखी आपली वळवळ बंद करा। माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अत्यंत विस्तृतपणे भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर जी कडक कारवाई महायुतीचं सरकार करतंय, गृहमंत्री म्हणून ते स्वतः लक्ष देऊन करतायत याची संपूर्ण माहिती दिली। भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची चौकशी होईल व त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे। रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे। निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। मात्र असं असताना सुद्धा उपकारच केली काय आणि येणाऱ्या काळात पाहिलं गेलं तर विधान परिषदेसाठी तर आता कुठं त्यांचं शब्द दिलं तर नसेल असे देखील त्यांनी ट्विटच्या वापर सांगितले। स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही प्रवृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची राहिलेली आहे। पहिल्या दिवसापासून सातत्याने आरोप विकास लवांडे करत आलेले असते। आज तर त्यांनी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करा अशा प्रकारचा आरोप केला। मला तर ही शंका येते की त्यांचे युवा नेते आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरनं त्यांनी हा आरोप केला नाही ना, कारण जलसंपदा मंत्री असताना कोणाच्या आदेशाने ट्रस्टला पाणी दिलं गेलं, कोण जलसंपदा मंत्री होतं, कोण मुख्यमंत्री त्यावेळेला होतं? जलसंपदा मंत्री विकास लवांडेजी त्यावेळेला जयंत पाटील होते आणि जयंत पाटील प्रांताध्यक्ष असताना अनेक त्यांचे फोटो आणि भेटी त्यावेळेला भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातकडे झालेले आहेत। तर त्यांना देखील सहआरोपी करण्यात यावं अशा प्रकारची मनशा तुमचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची वाक्य तर आपण बोलत नव्हतात ना।
अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये येते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील मागणी करते की सह आरोपी म्हणून तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि प्रांताध्यक्ष त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांचे देखील अनेक फोटो विविध वेळेला कॅप्टन खरातला भेटल्याच्या त्यावेळेच्या त्यांचे व्हिडिओज हे उपलब्ध आहेत. तर त्यांना देखील याच तत्वानी सहआरोपी करण्याची मागणी विकास लवांडेंनी एसआयटी कडे करावी. विकास लवांडे यांचं म्हणणं आहे की अशोक खरात यांचा एनसीपी पार्टीमध्ये दबाव होता आणि माणिकराव पोपट यांना मंत्रिपद मिळावं यासाठी सुनील तटकरेकडे त्यांनी आग्रह देखील धरला होता. त्यामुळे कुठेतरी एनसीपी वरती चांगलाच दबाव खरात यांच्यामध्ये चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब घ्यायचे. आता ती निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही राष्ट्रीय अध्यक्ष व आताच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे आमच्या पक्षाचे निर्णय घेतात. कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं कोणी मंत्री व्हावं हा सर्वस्वी निर्णय त्यावेळेला माननीय अजितदादा पवार साहेब घेत होते आणि आता तोच निर्णय माननीय सुनेत्राताई पवार घेतात. आमचा पक्ष हा सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वाच्या खाली पुढे चाललेला आहे. पण तुमचा पक्ष नेमका कोण चालवतं? राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब का राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे का प्रांताध्यक्ष म्हणून शशिकांतजी शिंदे? तुमचा पक्ष नक्की कोण चालवतं याचं उत्तर विकास लवांडेंनी द्यावं का युवा नेते रोहित पवारांनी संपूर्ण पक्ष त्यांचा हायजॅक केलेला आहे? तुमचं म्हणणं आहे की विकास लवांडे जे बोलतात त्यांना फक्त मुभा देते मात्र इतर लोक नेते बोलत नाही याचा अर्थ म्हणून मी म्हटलं ना की युवा नेते आमदार रोहित पवारांनी लिहिलेली स्क्रिप्ट ही विकास लवांडे बोलतायत. त्यांचा पक्ष नेमका कोण चालवतं हे त्यांनी आधी सांगावं. आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार हे सर्व निर्णय आमच्या पक्षामध्ये घेत असतात. त्याप्रमाणे यांचं देखील म्हणणं आहे की राजीनामा आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र राजीनामा घेतला. दिलेला राजीनामा खेचून घेतलेला राजीनामा 2 वेळेस असतील इतर असतील सर्वांचे सह आरोपी म्हणून चौकशी करावी असे अशा आहे की पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा रुपाली चाकणकरांनी राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिलेला आहे. आमच्या पक्षाचे निर्णय हे सर्वस्वीपणे आमचा पक्ष घेत असतो. अंजली दमानियांकडे किंवा बाकी सामाजिक कार्यकर्त्यांकडे जे ज्या काही ह्या विषयामध्ये भोंदू बाबा कॅप्टन अशोक खराताच्या बाबतीत माहिती असेल तर त्यांनी ती एसआयटीला द्यावी. एसआयटी मार्फत त्यांनी दिलेल्या प्रत्येक माहितीची निष्पक्षपणे चौकशी होईल. मात्र यांनी 450 कोटी रुपये संपत्ती कुठून जमा केली याची देखील चौकशी करावी असे अनेक नेते त्या ठिकाणी सुषमा अंधारे थेट सांगितलेलं आहे की आरोप केलेला आहे की निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत 450 कोटीची कंपनी आहे. त्यामुळे एकंदरीत चौधरी तटकर यांच्या जवळचा जो ज्या आहे संपत्ती सर्व चौकशी व्हावी असं एसआयटी देखील. सुषमा अंधारेंनी शिवसेना पक्षामध्ये असलेल्या अंधारावर थोडा प्रकाश टाकावा. त्यांच्या लोकसभेच्या खासदारांमध्ये असलेली खतखत, संघटनेमध्ये होत असलेली पिछेहाट या अंधारावर सुषमा अंधारेंनी प्रकाश टाकला तर अधिक बरं होईल. त्यांच्याकडे जे जे पुरावे असतील ते त्यांनी एसआयटीच्या ज्या प्रमुख आहेत वरिष्ठ IPS महिला अधिकारी तेजस्विनी सातपुतेजी यांच्याकडे त्यांनी द्याव्यात. त्या प्रत्येक त्यांनी दिलेल्या माहितीची चौकशी ही एसआयटी मार्फत होईल. हवेत गोळीबार त्यांनी करू. त्यांचं देखील म्हणणं आहे की रुपाली चाकणकर यांचे आर्थिक स्रोत तपासावे. मला जेवढं कायदा करतो त्यानुसार रुपाली चाकणकर यांना चौकीच्या कक्षेत घ्यावं लागेल आणि आरोपपत्र दाखल करावं. विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे यांनी निवेदन करताना सर्व लोक प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला ज्यांनी ज्यांनी मदत केली या सगळ्यांची चौकशी होईल. मग ते राजकारणी असतील
वरिष्ठ अधिकारी असतील सगळ्यांची चौकशी होईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका युती सरकारने गेली आहे. ज्या ज्या सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय पक्षांकडे जे काही पुरावे असतील ते त्यांनी SIT ला जरूर जाऊन त्यांनी तिथे द्यावेत.